नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. गंगूबाई काठियावाडी. गंगाची गंगूबाई कशी झाली? मुंबईच्या वेश्यावस्तीत गंगूबाई काठियावाडी या महिलेने राज्य केलं. मुंबईचा कामाठीपुराचा भाग म्हणजे रेड लाईट एरिया. या देहविक्रीच्या भागांमध्ये एक गोष्ट म्हणजे त्या भागातील घरात असणारा गंगूबाईंचा फोटो. कामाठीपुराच्या त्या भागातील प्रत्येक घरात त्यांचा फोटोच नाही तर त्या भागातील एका कोपऱ्यात त्यांचा पुतळासुद्धा आहे. सोनेरी काठाची पांढरी शुभ्र साडी, सोन्याची बटणं असणारा ब्लाऊज, अंगाखांद्यावर सोन्याचे दागिने, त्यांचा एक दात तर सोन्याचा होता. धनवान असणाऱ्या गंगूबाई ह्या कामाठीपुरच्या राणी होत्या. त्यांचं मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी. गंगाचा जन्म 1939 गुजरातमधील कुटुंबात झाला. कुटुंबानं चांगलं शिक्षण देऊन मुलीचं संगोपन केलं. गंगा त्यांच्या कुटुंबातली एकुलती एक मुलगी. तिला काहीतरी घडवायचं असं ठरवलं होतं. पण गंगाला अभ्यासापेक्षा चित्रपटात जास्त रस होता. तिचं नेहमीच हिरोईन बनण्याचं स्वप्न असे. मुंबईला जाण्याचं तिला आकर्षण वाटायचं. तिच्या वडिलांकडे एका अकाउंटंट काम करत असे. त्याचं नाव रमणीक. गुजरातमध्ये येण्यापूर्वी तो मुंबईला यायचा. जेव्हा गंगाला हे कळलं तेव्हा तिला वाटलं की ती मुंबईला जाण्याचा मार्ग सापडला. हळूहळू तिची रमणीकसोबत मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. वयाच्या 16व्या वर्षी ती रमणीकसोबत घरातून पळून गेली आणि मंदिरात जाऊन लग्न केलं. रमणीक आणि गंगा दोघेही गुजरातहून मुंबईला आले. एकत्र राहू लागले. काही वेळानं रमणीकनं तिला एका महिलेसोबत पाठवलं. ही माझी मावशी आहे. मी आपल्या दोघांसाठी एक नवीन घर शोधणार आहे. तोपर्यंत तू माझ्या मावशीकडे राहा. रमणीकनं खोटं बोलून गंगाला कोठेवाल्यांना 500 रुपयांना विकलं. हे गंगाला माहीत नव्हतं. रमणीकनं ज्या बाईकडे तिला पाठवलं ती मुंबईतील प्रसिद्ध कामाठीपुरा रेड लाईट भागातील कोठेवाली होती. हजारो मुलींसोबत होणारी फसवणूक गंगासोबतही झाली. मुंबईतील रेड लाईट भागातील कामाठीपुरा येथे गंगा सर्वांना अनोळखी होती. प्रतिष्ठित घराण्यापासून आलेल्या गंगानं आपल्या परतीचे दोर कापून टाकले आणि गंगाची गंगूबाई झाली. वेश्या व्यवसायाचं काम ती करू लागली. मुंबईत तेव्हा पठाणची दहशत होती. त्यांचा बादशाह होता करीम लाला. लालाच्या गँगमधला एक पठाण शौकत खान या नावाचा गुंड गंगाकडे यायचा. तिचं आर्थिक आणि शारीरिक शोषण करायचा. जबरदस्ती अत्याचार करायचा. पठाणाची दहशत असल्यामुळं पठाणविरुद्ध कोण जाणार? त्यामुळं कोणीही आवाज उठवत नव्हतं. एक दिवस त्या पठाणाच्या अत्याचारामुळं गंगाला 10 दिवस ॲडमिट करावं लागलं. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर गंगूबाई एक दिवस अंडरवर्ल्ड डॉन अब्दुल करीम खान उर्फ करीम लाला याच्याकडे गेली. शौकत खानची तक्रार केली तिनं. लालाला सांगितलं, तुमच्या टोळीतील एक पठाण माझ्यावर अत्याचार करतो. त्याला संपवा. मी आयुष्यभर तुमची रखेल बनून राहील. लाला डॉन असला तरी चांगला माणूस होता. तो गंगूबाईच्या अशा बोलण्यानं संतापला आणि गंगूबाईला म्हणाला, मला बायको आहे, पोरं आहेत. आत्तापर्यंत सर्व रानटी माणसं बघितलेली गंगूबाई प्रभावित होऊन त्याला भाऊ मानलं. यामुळे घैवरून गंगूबाईनं त्याला राखी बांधली. तेव्हा लालानंही तिला शब्द दिला की आजपासून तुझ्यावर कोणीही अत्याचार करणार नाही. तो पठाण अत्याचार करण्यासाठी आला तेव्हा ठरल्याप्रमाणे करीम लालाला पठाणचा आल्याचा निरोप दिला गेला. लाला लगेच 4-5 जणांना घेऊन गंगाच्या खोलीत गेला. शौकत खानला करीम लालानं चांगला चोप दिला आणि समजही दिली. तेव्हापासून करीम लालाची मानलेली बहीण म्हणून गंगूबाईचा मार्केटमध्ये दरारा वाढला. कामाठीपुरातील बायका गंगूबाईंकडे आपल्या समस्या घेऊन येऊ लागल्या. गंगूबाई त्या समस्या दूर करू लागल्या. एक दिवस गंगूबाईनं आझाद मैदानावर भाषण केलं. एका सभेत गंगूबाई म्हणाल्या,
मी पण एक घरवाली आहे, पण मी घर तोडत नाही. तुमच्यापैकी अनेकांना असं वाटतं की वेश्या म्हणजे स्त्री जातीला कलंक, पण आम्हा वेश्यामुळे हजारो स्त्रियांचं पावित्र्य अबाधित राहत आहे, हे विसरू नका. लोक त्यांच्याकडे आता आदराने पाहू लागलेत. 1960च्या दशकाचा काळ, या काळात गर्ल्स हायस्कूल ही मुलींची शाळा उभी राहिली. यामुळे तेथील कुंटणखाना हटवण्याचा आदेश निघाला. गंगूबाईंनी याला प्रखर विरोध केला. तसंच तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे प्रभावीपणे मत मांडलं. जेव्हा त्यांनी वस्ती न हलवण्याची प्रभावी भूमिका मांडली, तेव्हा पंडित नेहरू म्हणाले, तू खूप हुशार आहे. तुला चांगली नोकरी किंवा नवरा मिळाला असता. तू हा व्यवसाय करतेस, यातून बाहेर पड आणि लग्न कर. गंगूबाईंनी सर्व ऐकून घेतलं. त्यानंतर नेहरूंना म्हणाल्या, तुम्ही मला मिसेस नेहरू बनवायला तयार आहात का? हे शब्द ऐकून ते चिडले, निघून जाऊ लागले. तेव्हा त्यांनी नेहरूंना थांबवलं आणि म्हणाल्या, मला तुम्हाला हेच दाखवून द्यायचं होतं की उपदेश करणं सोपं आहे, पण तेच निभावणं खूप अवघड आहे. यामुळे तेथील कुंटणखान हलवला गेला नाही. या काळात गंगूबाई अनाथ मुले आणि व्यवसायातील महिलांच्या विविध समस्यांसाठी काम करत. चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी पळून आलेल्या आणि चुकीच्या मार्गाला लागणाऱ्या अनेक तरुण युवतींना गंगूबाईंनी समुपदेशन करून परत पाठवलं. अनेक स्त्रियांचा संसार पुन्हा सुरू करण्यात व त्यांचे पुनर्वसन करण्यात पुढाकार घेतला. संपूर्ण आयुष्य कामाठीपुरातील त्या भागातील लोकांसाठी घालवलं. गंगूबाई रेड लाईट एरियामध्ये फसली, तरी तिने सगळं जीवन कसं खंबीरपणे काढलं हे सत्य आहे. जीवनाचा संघर्ष कसा करावा, आलेल्या परिस्थितीसमोर खचून न जाता सामना कसा करावा, याचं उत्तम उदाहरण. त्यांच्या जीवनावर पुस्तकही आलं, माफिया क्वीन्स ऑफ मुंबई. तसंच एक मूव्ही देखील बनला, गंगूबाई काठियावाडी. ही सर्व माहिती प्रसारमाध्यमातून घेण्यात आली आहे. त्यात काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी. माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.